गेले 20 दिवस आपण पाहतोय जंतर मंतरवर जे उपोषण चालू होतं ते उपोषण सरकारने चिरडलं आणि त्यानंतर काल जे विद्यार्थी पुन्हा तिथे मोर्चासाठी जमले होते त्यांच्यावर बेछूट गोळीबार लाठीचार्ज केला। तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार करतो तुम्ही बोलायचं नाही, आम्ही तुला दडपशाही करतो तुम्ही बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे भाजप सरकारची ही वाढत चाललेली आहे। आणि त्यानुसार आज जर आपण बघितलं तर हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतातील युवकांनी पुढे येऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो। मुर्दाबाद। सर्वप्रथम हे जे दिल्लीला बसलेले आहेत मोदी सरकार आणि त्यांचा तो अनपढ शिक्षण मंत्री यांचा मी निषेध करतोय। कारण आपण जे विद्यार्थी जे बसले होते हे कशासाठी बसले होते की त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले होते, मग त्यांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही। मागच्या वेळेला 2024ला नीटची एक्झाम लीक झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 91 विद्यार्थी 1 नंबरला आले होते। मग 720 गुणांची जी परीक्षा असते त्याच्यानंतर ती परीक्षा रद्द केली, मग पुन्हा घेतली, मग ते पुन्हा घेतल्यानंतर फक्त 14 ते 15 म्हणजे 14,000 लोकांपैकी 14 ते 15 विद्यार्थी पास झालेले। मग यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे। मग ह्या मूर्खाला एवढी सुद्धा अक्कल नाही की विद्यार्थी कशासाठी बसलेले आहेत, त्यांना तिथे जाऊन भेटण्याची वेळ नाही यांना। मी आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करतोय। कारण ज्या वेळेला आपल्याला इंग्रजांपासून आपल्याला आझादी मिळवायची होती त्यावेळेला आपल्याला गोळीबार झालं, गोळ्या खायला लागल्या आणि आता आपल्याला शिक्षणासाठी लाठ्या काठ्या खाव्या लागतात। कारण आपण पाहिलेले, आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलेले की जे विद्यार्थी बसलेले होते तिथं त्यांच्या डोके फोडले, हातापायावर पट्टे आले, वण आलेले, असा लाठीचार्ज केले। मग ते विद्यार्थी आहेत का देशवादी आहेत, देशद्रोही आहेत हे सुद्धा कळायला पाहिजे। म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज कल्याण शहरातर्फे या भाजप सरकारचा आणि खास करून त्या धर्मेंद्रचा निषेध करतोय। मोदी